1.5 तास गेलाय माझा पूर्ण हे डिसाइड करण्यामध्ये काय घेऊन जायचंय आणि काय नाही घेऊन जायचंय। की जर तुम्हाला असे काही DIY करायचे असतील तर सगळ्यात स्वस्त आणि चांगल्या वस्तू तिथे मिळतात। That's right बेटा, only grown ups can touch. Baby cannot touch. हॅलो मित्रांनो, वेलकम बॅक टू अ चॅनल। हा प्रवास तुझा माझा फ्रॉम इंडिया टू कॅनडा। तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आमच्या YouTube चॅनलवर। आय होप तुम्ही सगळे मजेत आहात। आम्ही एकदम मस्त आणि मजेत आहोत। आरवने आज सांगितलं की त्याला पिझ्झा खायचा आहे, तर पिझ्झा तर नाही बनवणार पण काहीतरी छान त्याच्यासाठी बनवते। काय बनवते ते तुमच्याबरोबर शेअर करणारच आहे। आणि हा जो आजचा व्लॉग आहे ना मित्रांनो, शेवटपर्यंत बघत राहा, कारण की आज खूप काही इंटरेस्टिंग गोष्टी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। तर मित्रांनो, सगळ्यात आधी तुमच्या सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद, कारण की तुम्ही गेल्या व्हिडिओला खूप लाईक केलेला आहे। तुम्हाला व्हिडिओ खूप आवडला आणि स्पेशली आरवचा जो लुक होता कृष्णाचा तो तुम्हाला खूप जास्त आवडलेला आहे, त्याच्यासाठी मनापासून थँक्यू। आणि जो पाळणा होता ना तो मी गेल्या वर्षी बनवलेला, जसं की मी गेल्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुमच्या बरोबर शेअर केलेला आहे। तर वस्तू कुठून घेतलेला, कसं बनवलं ते तुम्हाला मी नक्कीच एक्सप्लेन करणार आहे या व्हिडिओमध्ये। त्याच्या व्यतिरिक्त अजून एक खास गोष्ट शेअर करणार आहे, तर ही व्हिडिओ बघत राहा। तर चला मित्रांनो, सगळ्यात आधी आपण ब्रेकफास्टची तयारी करून घेऊया वेळ न वाया घालवता, कारण की आरवला लागलेली आहे खूप भूक आता। आणि त्यासाठी म्हणून मी इथे एक चपाती लाटून घेतलेली आहे, त्याच्यावरती मेयोनीज स्प्रेड केलेला आहे। घरात ज्या भाज्या होत्या त्या मी ॲड केलेल्या आहेत, जसं की कॅप्सिकम, कॉर्न, त्यानंतर माझ्याकडे ऑलिव्हज होते, आरवला ऑलिव्हज खूप आवडतात, ते घातलेले आहेत। वरती चीज स्प्रेड केलेले आहे आणि मस्तपैकी त्याला फोल्ड करून छान असा गोल्डन रंग येईपर्यंत दोन्ही साईडनी खरपूस असं भाजून घेतलेलं आहे। आणि तुम्ही बघू शकता किती मस्त आणि टेम्पटिंग दिसतंय दिसायला। सो त्यानंतर त्याला पटकन असं कट करून घेतलं आणि सगळ्यात आधी आरवला सर्व केलेलं आहे। इथे मी आता आरवला ब्रेकफास्ट भरवायला घेतलेला आहे आणि माझ्यासाठी सगळ्यात आनंदाची गोष्ट अशी की मी बनवलेला चीज पिझ्झा पराठा आरवला खूप आवडलेला आहे आणि तो खूप मस्त एन्जॉय करून खातोय। आरवचा ब्रेकफास्ट झाल्याच्या नंतर इथे आता मी माझ्या पण ब्रेकफास्टची तयारी करून घेते। सो माझ्यासाठी सुद्धा मी सेमच ब्रेकफास्ट बनवलेला आणि खरं सांगू खूपच छान झालेला, खूप टेस्टी लागत होतं। सो तुम्हीही हे तुमच्या घरी ट्राय करा, किंवा तुमची मुलं जर शाळेत जात असतील तर त्यांनाही ॲज अ लंच बॉक्स ऑप्शन म्हणून तुम्ही देऊ शकता। तुला आवडला ब्रेकफास्ट बेटा? Yes. आरवला ब्रेकफास्ट खूप आवडलेला आहे, मस्तपैकी त्यांनी एन्जॉय केला। आणि आजचं वातावरण ॲक्च्युली खूप छान आहे, ऊन पडलेला आहे। सो फायनली जो पाऊस होता ना एक आठवडाभर तो थांबलेला आहे आणि मस्तपैकी ऊन पडलेला आहे बाहेर, तर त्याला बाहेर जायची इच्छा आहे। तो म्हणतोय मला की मम्मी मला बाहेर घेऊन जा म्हणून थोडंसं खेळायला, पण मला भरपूर काम आहेत आज, सो त्यामुळे मी त्याला काही घेऊन जाणार नाही आता थोडा वेळ। आणि तसं पण मी म्हटलं तुम्हाला की काहीतरी तुम्हाला मजेची गोष्ट सांगायची आहे, तर हा व्लॉग जोपर्यंत तुमच्याकडे येईल तोपर्यंत आम्ही निघालेलो असतो। तर आम्ही सगळी फॅमिली एका शॉर्ट वेकेशनवर चाललेलो आहोत आणि कुठे जाणार आहेत काय ते तर तुम्हाला मी त्याच व्लॉगमध्ये सांगेनच। हा, आणि खूप छान छान ब्लॉग अजूनही येणार आहे। आणि हे जे छोटंसं वेकेशन आम्ही प्लॅन केलेलं आहे त्याच्यासाठी आम्ही खूप एक्साइटेड आहे। 3 दिवसासाठीच जाणार आहोत, पण जसं की तुम्हाला माहिती आहे लहान मुलांबरोबर जायचं असलं की खूप काही प्लॅनिंग करावी लागते, खूप काही वस्तू पॅक करून घेऊन जावं लागतं। तर ते सगळं करायचं बाकी अजून झालेलं नाही आहे आणि फक्त 2च दिवस उरलेले आहेत आणि त्याच्यात सगळं करायचं आहे। तसं म्हटलं की चला आजच व्लॉगची सुरुवात करूया, जसं जसं होईल तसं तसं मी रेकॉर्ड करून तुमच्याबरोबर सगळं शेअर करायचा प्रयत्न करणार आहे। तर आता नेमकाच आमचा ब्रेकफास्ट झालेला आहे, तर आता मला जेवणाची तयारी करायची। तर जेवण आता ना मी एकदम साधं सिंपलच ठेवणार आहे काहीतरी, कारण की आता 2-3 दिवस बाहेर जायचं आहे, तर खूप बाहेरचंच खाणं होणार आहे, म्हणून घरी आता सगळं काहीतरी साधं सोपंच बनवणार आहे। तर मी डाळ भात भाजी चपातीच बनवेन। इथे आहे ना मी ही एक बॅग आहे, छोटीशी ट्रॉली बॅग, ती आणि एक छोटीशी ही बॅग काढून ठेवलेली आहे आणि थोडेफार कपडे काढून ठेवलेले आहेत आरवचे आणि माझे। व्हॉट इज दॅट आरव? It is trolley bag, Mama. A few moments later. तर मित्रांनो खूप डिफिकल्ट टास्क होता हा, कारण की 1.5 तास गेलाय माझा पूर्ण हे डिसाइड करण्यामध्ये काय घेऊन जायचंय आणि काय नाही घेऊन जायचंय। सो सगळ्यात आधी तर मी छोटंसं असं चेकलिस्ट बनवून ठेवलेली आहे की काय काय लागेल। सो त्या हिशोबानेच मी 3 दिवसासाठी नेमकं काहीतरी घेऊन जाणार आहे आमच्यासाठी आणि स्पेशली आरवसाठी, तर मला सगळं काही घेऊन जायचंच आहे। सो त्याचंच थोडंफार सामान जास्त असणार आहे, अदरवाईज आमच्यासाठी लिमिटेडच कपडे घेऊन जायचे आहेत मला। पण त्याच्यात पण मला खूप जास्त विचार करावा लागतोय की काय घेऊन जायला पाहिजे काय नको घेऊन जायला पाहिजे।
कारण की वेदरचा काय भरोसा नसतो इथे, कधी पाऊस असेल कधी थंडी असेल, तर त्या हिशोबाने सगळी पॅकिंग करायची आहे. आणि कम्फर्टनेस पण महत्त्वाचं आहे, कारण की ट्रॅव्हल करत असताना तेवढंच कम्फर्टेबल कपडे पण असले पाहिजे. सो त्या हिशोबाने मी थोडंफार कपडे आता काढून घेतलेले आहेत फायनली, आणि आता बॅगमध्ये पॅक करून घेते. आणि अजूनही भर दुपार पण झाली नाहीये, पण आरव झोपायच्या तयारीत आहे. आरव, आर यू स्लीपिंग? सो हा बंच आहे, सगळे माझे कपडे आहेत आणि हे सगळे आरवचे कपडे आहेत जे घेऊन जायचे, ते काढून ठेवले आहेत आता मी. मी सगळं मेकअपचं सामान आणि ॲक्सेसरीज कलेक्ट करतच होते आणि आरवला मेकअप ब्रश हाताला लागलेला आहे आणि तो आता मला मेकअप कसं करायचं ते शिकवते. आणि रोजच्या वापरात ज्या काही गोष्टी लागणार आहे, मेकअप वगैरे, ज्वेलरी, ते सगळं घेतलेलं आहे. हे पण पाऊचमध्ये पटकन पॅक करून घेते आता. सो सगळी ज्वेलरी या बॉक्समध्ये आहेत, इयरिंग्स वगैरे, आणि त्यानंतर मग मॉइश्चरायझर लागेल, सनस्क्रीन, आणि हे सगळं मेकअप ॲक्सेसरीज आहेत, कोलगेट, पिन्स वगैरे, आणि माझं वॉच. सिम्पल हे सगळं पॅक करून घेते पटकन. फायनली माझं जे काही काढून ठेवलं होतं ना सामान, ते जागच्या जागी ठेवलेलं आहे. बॅग्स आहेत ना त्या पॅक झालेल्या आहेत. बाकीच्या लास्ट मोमेंट गोष्टी तर चालूच राहणार आहे. एक बॅग आहे ना, ती स्नॅक्स पण मला सगळे रेडी करायचे त्या बॅगमध्ये. तर जे काही काही आता आणले होते बाहेरून स्नॅक्स आम्ही घेऊन जाण्यासाठी, ते सुद्धा त्या बॅगमध्ये ॲड करून ठेवून देते. म्हणजे ना जेवढ्या गोष्टी होऊन जातील ना तेवढंच बरं राहील. नाही तर लास्ट मोमेंटपर्यंत खूप घाई होते, हे नाही झालंय ते नाही झालंय. आणि कसं आहे, या वीकमध्ये कंटिन्यू कामाला पण जायचं आहे, तर वेळ नसतो तेवढा की संध्याकाळच्या वेळेत तेवढं करता येईल. तर जो पण माझ्याकडे सकाळचा वेळ असतो मला त्याच्यातच सगळं काही करायचं आहे. सो म्हणून म्हटलं की ते झालं ना, खूप बरं वाटतंय आता मला. आणि आता पटकन जे काही थोडेफार स्नॅक्स आणलेत ना ते पण पॅक करून घेते. त्या व्यतिरिक्त आरवसाठी मी काही काही घरातनं बनवायचं आहे ना, ते मी उद्या बनवणार आहे आणि घेऊन जाणार आहे. हे थोडेफार स्नॅक्स आम्ही घेऊनच आलो होतो गेल्या वेळेस. तर याच्यात सगळे हे ड्रायफ्रुट्स वगैरे आहेत, त्यानंतर चिप्स आहे, मॅगीचं पॅकेट आहे, कुकीज, आरवला गुड डे खूप आवडतात तर ते घेतलेलं आहे, आणि चॉकलेट घेतलेलं आहे इन केस लागलं तर. सो या सगळ्या स्नॅक्स आहेत ना, छोट्या मोठ्या मध्ये पाहिजे असतं जेव्हा आपण ट्रॅव्हल करत असतो तेव्हा. सो त्यामुळे हे आणलेलं आहे, तर याला पण पॅक करून घेते पटकन. Don't touch inside. This is sound. Only grown-ups can touch it. That's right, beta. Only grown-ups can touch. Baby cannot touch. One more time, okay? इथे मी दुपारच्या जेवणाची तयारीला लागलेली आहे आणि इथे माझी डाळीला फोडणी ऑलरेडी देऊन झालेली आहे. आणि जसं की तुम्ही बघू शकता आता मी इथे भेंडी कट करते आणि भेंडी खूपच छान आणि कवळी होती. सो इथे कट करून ऑलरेडी झाली आहे. शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे इथे मी आज, आणि त्यानंतर इथे लसूण वाटून घेतलेला आहे, कांदा, टोमॅटो आणि बाकीचे सगळे मसाले सगळे रेडी करून घेतलेले आहेत. इथे आता वाजले होते दुपारचे 1:30 आणि आता फक्त भाजी राहिली होती. तर मी पटकन आता इथे भाजीला फोडणी देते आहे. त्यासाठी मी इथे कढईमध्ये तेलामध्ये थोडंसं जिरं घातलं आहे, लसूण घातलेलं आहे आणि बारीक चिरलेला कांदा त्याला व्यवस्थित सॉते करून घेतलं आहे ट्रान्सल्युसंट होईपर्यंत. आणि नंतर मग याच्यामध्ये टोमॅटो घातलं आहे. हे छान थोडंसं शिजल्याच्या नंतर याच्यात मी थोडंसं मीठ घातलेलं आहे. त्यानंतर रोजच्या वापरातील बेसिक मसाले घातले. तशी भेंडीची भाजी साधी मीठ घालून पण छान लागते. याच्यामध्ये मी आज मसाल्यांमध्ये हळद, तिखट
आणि धने पावडर वापरलेली आहे. आणि नंतर हे मस्त व्यवस्थित परतून घेतल्याच्या नंतर जे आपण बारीक चिरलेली भेंडी होती ती याच्यामध्ये घातली आहे आणि त्याला मस्तपैकी हाफ शिजवून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर त्याच्यामध्ये मी शेंगदाण्याचा कूट मिक्स केलेला आहे. शेंगदाण्याचा कूट घातलेली भेंडीची भाजी ही माझी फेवरेट आहे आणि मला खूप आवडते. तसंच हे शेंगदाण्याचं कूट गवारच्या भाजीतही खूप छान लागतं आणि मला तेही खूप आवडतं. कधीकधी आपल्याला काही रेसिपीज असतात ना, त्या आपल्याला तसाच्या तशाच आवडतात. त्यातली ही एक आहे. माझ्या घरी अशी शेंगदाण्याचं कूट घातलेली मम्मी भेंडीची भाजी बनवायची आणि ती माझी वन ऑफ द फेवरेट होती. सो इथे आता आपला लंच रेडी झालेला आहे. तर मी आता पटकन लंच करून घेतलं आणि सगळ्यात आधी मी आरवला भरून घेतलेलं आणि त्यानंतर मी माझा लंच केलेला आहे. सकाळी बनवलेला चीज पिझ्झा पराठा खूप हेवी असल्यामुळे मी आता चपाती बनवलेलीच नाही आणि मस्तपैकी सिंपल आणि छान लंच एन्जॉय केलेला आहे. इथे आता 2:20 झाले होते आणि माझ्याकडे वेळ होता. माझं सगळं काही घरचं काम आवरून झालेलं होतं. तर मी आरवचे फेवरेट इथे कॅरमलाइज मखाणे बनवते. हे त्याला खूप आवडतात आणि त्याला ट्रॅव्हलिंगमध्ये पण खायला आवडतील. सो त्यामुळे मी त्याच्यासाठी इथे बनवते आहे. व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलेलं की मी हा पाळणा कसा बनवलेला तेही तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. वस्तू कुठून आणलेल्या. हे पाळणा बनवण्यासाठी जे काही याला लावलेलं आहे ना ते सगळं मी डॉलरामामधनंच घेतलेलं आहे. कारण की जर तुम्हाला असे काही DIY करायचे असतील तर सगळ्यात स्वस्त आणि चांगल्या वस्तू तिथे मिळतात तुम्हाला हव्या तशा. सो मी तिथेच गेलेले. युट्यूबवरच एक व्हिडिओ बघितली होती ती मला खूप आवडली. सो मी कुठेतरी त्यांच्या आयडियाशी थोडंसं मॅच करून आपलं थोडंसं बनवायचा प्रयत्न केलेला आहे. सो जे वस्तू मी इथे वापरलेल्या आहेत ते तुमच्याबरोबर शेअर करते. त्याच्यातली जी आतमधली रिंग आहे ना ती मी इथे यूज केलेली होती. हा जो बेस आहे ना तो पण वुडन बेस आहे. सो मी काय केलेलं की मला तिथेच डॉलरामामध्ये पण वुडन बेस मिळाला आणि जो हा झोपाळा बनवण्यासाठी मी हे जे बास्केट बनवलेलं आहे ना छोटंसं याच्यासाठी आहे ना मी आपल्या भरणीचं जे झाकण असतं की नाही ते वापरलेलं आहे. तर हे जे पॉम्पॉम्स आहेत ना छोटे हे मल्टी कलर पॉम्पॉम्स असे तुम्हाला डॉलरामामध्ये मिळतील. सो मी तिथूनच घेतलेले होते आणि त्या रिंगला मी ग्लू गनच्या साहाय्याने याच्या रिंगला मी लावून घेतलेले आहेत ते. आणि त्यानंतर असेच तिथे कलरफुल फ्लावर्स पण मिळतात. जसे हे ना पेपर रोजेस आहेत छोटे छोटे. सो हे पण मला ना डॉलरामामध्येच मिळाले. 2 कलरमध्ये मिळाले होते पिंक आणि व्हाईट. सो मी पिंक आहे ना मोस्टली काही गोष्टींना यूज करून झाले. हा जवळपास काहीतरी 12चा पॅक होता. सो आता माझ्याकडे व्हाईट उरले. पिंक मध्ये माझ्याकडे एकच उरलेला आहे जसं की तुम्ही इथे बघू शकता. आणि त्यातलेच मी जे रोजेस आहेत ना इथे यूज केलेले आहेत. आणि त्यानंतर याला ज्या गोल्डन बीड्स मी लावलेल्या आहेत ना त्या अशा गोल्डन बीड्स तुम्हाला कुठेही मिळतील क्राफ्टच्या शॉपमध्ये. सो असा हा माझा DIY पाळणा आहे. तो रेडी केला होता मी गेल्या वर्षी. ऍक्च्युली सगळ्यात आधी जेव्हा मी डॉलरामामध्ये गेले होते ना तेव्हा मला हा वेल्वेटचा कपडा सापडला होता. त्यानंतरच मी बाकीच्या वस्तू घेतल्या त्याला कोऑर्डिनेट होईल असं मॅच होईल अशा. आणि त्याच्यानंतर मग मी हा DIY पाळणा बनवला होता. तर बनवायला एकदम सोपा आहे, इझी आहे, जास्त वेळ पण लागत नाही आणि खूप पटकन होऊन जातं जर तुम्हाला बनवायचं पण असेल तर. हेच सगळं मी यूज केलेलं होतं जे मला तुमच्या बरोबर शेअर करायचं होतं. सो आय होप सो तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळाली असतील. तर मित्रांनो 2 दिवसानंतर आम्ही जाणार आहे. हा ब्लॉग तोपर्यंत तुमच्यासाठी लाईव्ह होईलच आणि तेव्हा आम्ही आमच्या वेकेशनवर असू. सो आम्ही पण खूप जास्त एक्साइटेड आहे याच्यासाठी आणि तुम्ही पण एक्साइटेड असणार कारण की तुम्हाला इथे कॅनडातल्या भरपूर गोष्टी बघायला मिळतील आणि खूप छान छान असेल ते सगळं मी तुमच्यासाठी रेकॉर्ड करेन आणि तुमच्याबरोबर शेअर करायचा प्रयत्न करेल. तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. मी भेटते तुम्हाला लवकरच नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. See you next time. Bye bye.